हॅलो नमस्कार. आज आपण बनवूया अतिशय हेल्दी आणि टेस्टी असा पालक पराठा. पालक पराठा बनवण्यासाठी मी इथे एक जुडी पालकची घेतलेली आहे. ती व्यवस्थित स्वच्छ धुवून तिला बारीक कट करून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात पालक जेवढा बसेल तेवढा पालक त्याच्यात दळून घ्यायचे. पाणी न घालता हा दळायचा आहे. आता जेवढी पालक उरलेली होती तीही मी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात टाकून याच्यात कोथिंबीर घ्यायची आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, अद्रकचे 2-3 तुकडे आणि लसूण घालायचं आहे. आणि याच्यात मेन म्हणजे बडीशोप टाकायची. बडीशोपमुळे याच्यात अतिशय सुंदर चव येते. हेही मिक्सरला पाणी घालून थोडंसं दळून घ्यायचं आहे. आता याला एका मोठ्या भांड्यात टाकून त्याच्यात मीठ आणि ओवा घालायचा आहे आणि 2 ते 3 चम्मच बेसन घालून त्याच्यात गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित हे कणिक जसं आपण पोळ्यांचं कणिक मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही हे पराठे नाश्त्याला, मुलांच्या टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणालाही बनवू शकता. अतिशय टेस्टी लागतात आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. तुम्ही बघू शकता आपलं कणिक कसं मस्त असं घट्टसर होतं आहे. पराठ्यासोबत तुम्ही चटणी किंवा ठेचा किंवा लोणचं किंवा मुलांना असंही तुपा वगैरे सोबत खायला दिला तरीही खूप छान आहे. आपलं हे पीठ मळून गेलेलं आहे. आता याला थोडं तेल लावून 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून मग नंतर याचे पराठे बनवायला घेऊया. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असणार तर, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आता 10 मिनटं झालेले आहे. असे छोटे छोटे जसे पोळीचे आकाराचे घेतो तसे गोळे कट करून घ्यायचे. तुम्ही हे पराठे गोल किंवा त्रिकोणीही लाटू शकता. मी ते गोलच बनवलेले आहे. तेल लावायचं, जसे आपण पोळी लाटतो तसेच लाटायचे. मुलांना वारंवार काहीतरी टेस्टी खायचं असतं किंवा काहीतरी वेगळं खायचं असतं तर आपण हे पराठे मुलांना देऊ शकतो. आणि तुमची पराठा बनवण्याची पद्धत कशी आहे आणि तुम्ही कशी बनवता मलाही कमेंट करून सांगा, म्हणजे मी तीही रेसिपी अपलोड करेल, तुमचीवाली रेसिपी. आपला हा एक पराठा बनवून झालेला आहे. असं मस्त असं गोल बनवायचा आहे. त्याच्यावर हवं तर आपण तीळही घालू शकतो वरून किंवा कोथिंबीरही टाकू शकतो. मी ते प्लेनच बनवलेलं आहे. मस्त थोडा जाड बी ठेवला तरी चालेल. मी इथे नॉर्मल बारीक केलेलं आहे, जशी पोळी असते तसं. आणि याला मस्त असं लाटल्या गेल्यावर त्याला तव्यावर शेकून घ्यायचं आहे. मस्त तूप लावून, तूप किंवा बटर लावून शेकायचं आहे. मी इथे तूपच लावलेलं आहे. बघू शकता कलर किती सुंदर दिसतोय आपल्या पराठ्याच्या. आलटून पलटून मस्त तूप लावून मस्त भाजून घ्यायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंट करून सांगा, जेणेकरून मला दुसऱ्या व्हिडिओ बनवताना कळेल की माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. असं मस्त दोघं साईडने तूप लावून मस्त शेकून घ्यायचे. गरमागरम तुम्ही मुलांना खायला द्या, खूप छान लागतं. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हा पराठा मस्त शेकून गेलेला आहे. मस्त क्रिस्पी झालेला आहे बघा. कलर अतिशय सुंदर आलेला आहे. असेच सगळे पराठे एक एक करून लाटून घ्यायचे आहे आपल्याला आणि मस्त शेकून घ्यायचे. मस्त असं तूप लावून शेकून घ्यायचे. आणि तुम्ही पालकच्या पराठ्यामध्ये काय काय टाकता. आपले इथे गरमागरम पराठे तयार आहेत. चला मग सर्व करूया. मी इथे दह्यासोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि ठेच्यासोबत सर्व केलेले आहे. ठेचा बनवलेला होता मी हे पराठे रात्रीच्या जेवणाला बनवले होते. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे पराठे. चला मग या गरमागरम पराठा खायला.
रेसिपी आवडली असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.